चेंडू होता, परंतु फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगळ्या पद्धतीने लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. डावखुऱ्या फलंदाजाला एक उलट्या हाताने गोलंदाजी केली होती, एक चायनामन गोलंदाजी केली होती. ऑर्थोडॉक्स पद्धतीचा हा चेंडू, निर्धाव चेंडू मात्र जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मात्र मिळेल, एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. धाव संख्या झालेली आहे 33 धावा, 33 रन्स ऑन द स्कोर बुक. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज जरूर फिर से एक बार A1 पवन के ने गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर बल्लेबाज संतोष बाबू नाम से जाने जाते हैं. ओहो, इस बार देखिए बख्ते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. A1 पवन के ने ट्रेडमार्क शानदार गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी. आज देख रहे स्वर्गीय श्री जनार्दन पोशाले स्मृति चषक 2025 फाइनल डे, और फाइनल डे में होने वाला ये पहला मुकाबला. कमाल की गेंदबाजी A1 पवन के ने. इस बार जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में खेलने का प्रयास. शॉट मिड ऑन में फील्डर खुद गेंदबाज पवन के ने गेंद को ख्यादर करने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है सर बतलाते हुए 34 रन 3 ओवर की समाप्ति के बाद. कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. यहां पर पहले ओवर में 18, दूसरे ओवर में 8 और इस ओवर में भी 8 रन खर्च करते हुए एक छक्का आने के बाद क्या कमबैक किया है प्रोफेशनल गेंदबाज. बैकअप कमबैक करने में कामयाब होते हुए चौथा ओवर लेकर आते हुए जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल. निखिल पाटील गोलंदाजीला येतोय, परंतु कौतुक करावं लागेल कशाबद्दल माहित आहे. लेदर खेळायचं, टेनिस खेळायचं, चेंडूंमध्ये फरक असतो, चेंडूंच्या वजनात फरक असतो. परंतु बघूया, लेदरला चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याचा परिणाम या टेनिस क्रिकेटवर जाणवते का आता आपण बघणार आहोत. फायनल सारखा सामना सोडून तो या टेनिस क्रिकेटच्या वेडापायी या ठिकाणी निघून आलेला आहे. वेडच म्हणावं लागेल, कारण सध्या लेदर क्रिकेट कसं खूप मोठं नामवंत असं एक जास्त लोक लेदरला महत्त्व देत असतात. तरी सुद्धा या गावातल्या स्पर्धेसाठी तो या ठिकाणी चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू आहे. फलंदाज शफल थोडासा क्रीज सोडून लेग साईडला लेग स्टंपवर येत होता, परंतु गोलंदाजाने बरोबर हेरलं आणि चेंडू ऑफ स्टंपची जी वाईट बॉलची रेषा आहे ना त्याच्या थोडंसं आतमध्ये टाकला होता. पंच बरोबर राजू पाटील अतिशय चांगले तीक्ष्ण निर्णय देत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था पहले गेंद के ऊपर. इस बार देखिए आदर्श पाटिल गेंद के नीचे आएंगे. 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 35 रन 35 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार प्रमोद राउत स्ट्राइक एंड पर बैटर. पहला मैच काफी बढ़िया आयोजन स्वर्गीय श्री जनार्दन पोशाले स्मृति चषक 2025. आप सभी के चहीते जानू अप्पा, इनको याद करने के लिए स्मृति विद्यार्थ प्रतियोगिता का आयोजन किया. ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर. कमाल की शानदार फील्डिंग. और इस बार देखिए इसके बाद होने वाला मुकाबला भोसले वॉरियर्स पुरस्कृत तलेखार, जिसमें हमें दिखाई देंगे तलेखार की टीम और सर भावेश पवार, और उसी साथों साथ दूसरी टीम है जानू अप्पा 11 जवार, जो सुबह से यहाँ पर तशरीफ लाकर खड़ी है. ये देखिए, ये नजाकत है, ये अतिशय चांगला स्ट्रोक्स आहे. इनसाइड आउटचा फटका अप्रतिम पिच ऑफ कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. संतोष दक्षिकर बाबूच्या बॅटमधून निघालेला. बाबूने तब्बल 6 चेंडू डॉट खेळले होते. 7व्या चेंडूवर 1 धाव काढली आणि आलेला हा त्याचा घणानाती षटकार. थँक्यू. सुमित पाटील यांच्याकडून, कारण त्यांचा संघ जिंकलेला आहे, परंतु बोलतात ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. अतिशय चांगला क्लास दाखवत विराट कोहलीने कालच्या सामन्यात अफलातून खेळी केली आणि RCBला पहिल्या बिनीच्या सामन्यामध्ये सलामीच्या सामन्यात विजयश्री प्राप्त करून दिली. आणि या ठिकाणी आपण अजून आहोत हे दाखवून सुद्धा दिलेलं आहे त्यांनी.
परंतु यावेळेला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, कडा घेतली बॅटची, शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव होती, बघता बघता क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 धावा. चौथं षटक, शेवटचं षटक या इनिंग्स मधलं, कारण हे पहिल्या फेरीचे सामने 4-4 षटकांचे राहणार आहेत. सर देखा जाए तो पहले दिन से हम यहाँ पर कैश प्राइज लगा रहे. स्वर्गीय जानू अप्पा, इनके जो बैनर है उस बैनर को पहले दिन में हमने लगाए थे 500 रुपए, कैसे भी लगेंगे. कल के दिन 1000 रुपए और आज लगाए हैं 2000 रुपए. अगर डायरेक्ट जानू अप्पा के बैनर को कैसा भी डायरेक्ट बॉल लगता है तो उस खिलाड़ी के लिए 2000 रुपए का कैश प्राइज है. 3 गेंदों पे 3 छक्के लगाते हैं तो 3000 रुपए का कैश प्राइज, और 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो 20000 का कैश प्राइज. कुमार विवान, निनाद हाले, इनके माध्यम से बल्लेबाजी करने वाली टीम में कोई भी खिलाड़ी अगर डायरेक्ट जानू अप्पा के बैनर को अगर गेंद लगती है डायरेक्ट छक्का लगाते हुए तो जरूर उस खिलाड़ी को 2000 रुपए कैश प्राइज दिया जाएगा. और लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी के लिए 3000 रुपए का कैश प्राइज होगा, और 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो 20000 रुपए का कैश प्राइज कुमार विवान, निनाद हाले, इनके माध्यम से. पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है. टॉस के लिए तलेखार बनाम जानू अप्पा वॉरियर्स जव्हार. विनंती आहे सर, खेळाडू कक्ष तिथं बनवलेले आहेत. सर्व खेळाडू विनंती आहे सर, खेळाडू कक्ष आहे तिथे, खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसतील, अतिरिक्त प्रेक्षकांनी बसू नका. खेळाडू आहेत त्यांनी तिकडे जायचंय, खेळाडू कक्षामध्ये जाऊन तिकडनं एंट्री करायची आहे. सर्व संघांना ही सूचना असेल, आपण खेळाडू पॅव्हेलियन बनवले आहेत, तिकडे जाऊन तिकडनंच मैदानामध्ये यायचं आणि तिकडनंच मैदानामधून बाहेर पडायचंय. लक्ष असू द्या. दोघांना 2 लागतील. निनाद जनार्दन हाले सर से गुजारिश करूंगा कि टॉस विजय घाणेकर सर. आज अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी ने काफी पहचान बनाई और कम आयु में पुरुषोत्तम सर एक जवाबदारी ली है, वो है बड़े मंच पर सरपंच की. और हमें गर्व है कि टेनिस क्रिकेट का एक खिलाड़ी इतनी बड़ी जवाबदारी पूरे गांव की सरपंचगिरी आज उनके जिम्मेदारी कंधे पर देते हुए हमने देखी. वही एक हसतमुख खिलाड़ी विजय घाणेकर सर यहाँ पर तशरीफ लाते हुए. जव्हार टीम के खिलाड़ी भी यहाँ पर आ चुके हैं. टॉस होने जा रहा है. इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक सन्माननीय निनाद जनार्दन हाले. धन्यवाद मुन्ना भाई. या ठिकाणी नाणेफेक होते, अतिशय चांगले आपण या ठिकाणी बघतोय. जानू अप्पा 11 जव्हार या संघाचे कर्णधार मनोज प्रभू, त्याचप्रमाणे आपण तलेखार संघाचे कर्णधार बघतोय सरपंच विजय घाणेकर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. निनाद हाले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. टेल इज द कॉल अँड इट्स अ हेड. तलेखार संघ आपण नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय क्षेत्ररक्षण. आणि आपले कोणते
आयकॉन खेळाडू आज मॅच मध्ये दिसणार आहेत? भावेश पवार आहे, परेश ठाकूर, चैतन्य पाटील आणि सूरज पाटील. यस, सर्व चांगले क्षेत्र खेळाडू आहेत आपल्या यामध्ये सुद्धा. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि आपला निर्णय आपल्या संघामध्ये जवाहर संघात आणखी कोण आपले आयकॉन्स आहेत? आमच्याकडे कोणी आयकॉन वगैरे नाही आहे. आम्ही जानू तात्यासाठी आलेलो आहेत. जानूने आम्हाला खूप शिकवलं वगैरे. क्रिकेट खेळायला त्यांनीच शिकवलं, मार्गदर्शन त्याचं खूप होतं. त्याच्यामुळे आम्ही आवर्जून त्याच्यासाठी आलो आहे आणि आयोजन खूप छान केलेलं आहे तुम्ही. खूप सारा धन्यवाद. तुमचा खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वेलकम करतोय आपल्याला या स्पर्धेसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय चांगला सामना होणार आहे. जानू अप्पा 11 जवार विरुद्ध तळेखार दोन संघांमध्ये सामना होणार आहे. आणि न्यूज फ्रॉम द सेंटर, तळेखार टीम ओन द टॉस अँड दे हॅड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. सूरज एक्सप्रेस पेशे से इंजीनियर है, पर आज उन्होंने बल्लेबाजी करते हुए काफी शानदार गेंदबाजी की, बल्लेबाजी की. स्ट्राइक पर बल्लेबाज केतन मात्रे, मैन फ्रॉम वॉकलैंड. 35 बाइक और 5 कार के मालक आज इस मैदान पर. नॉन स्ट्राइक पे दीनू कामले. गेंदबाजी के लिए शिवतेज पाटिल. सूरज एक्सप्रेस पहली गेंद डालने के लिए तैयार. पहली गेंद के ऊपर केतन टनाटन षटकार लगाते हुए मिड ऑफ बाउंड्री. आज इस मैदान पर फायर होते हुए. ओहो, फिर से एक बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, फील्डर है वहां पर. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो अभिषेक पाटिल, जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए. 7 रन स्कोर कार्ड पर. स्ट्राइक पे दीनू कामली, शानदार खिलाड़ी, रन मशीन आज हरेश्वर मैदान पर. और भाग्य सरम है क्योंकि आज टेनिस क्रिकेट के तारे सितारे जानू हाले चषक 2025 इस प्रतियोगिता में दिखाई देते हुए. सुरुवात तर चांगली केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढचा चेंडू. क्या बात है. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर शिवतेजने बघा कशा पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे. एक चेंडू गेल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. 7 धावा जरूर गेल्यात, परंतु चांगलं कमबॅक केलेलं आहे ते या शिवतेज पाटील याने. आणि हेच खरं सुद्धा एक चांगल्या खेळाडूचं लक्षण असू शकते, कारण समोर खेळाडू कोणता असो फरक पडत नाहीये. अशा पद्धतीची ही गोलंदाजी दबाव घेणं गरजेचं सुद्धा नाहीये, जरुरीचं नाहीये. परंतु ज्या वेळेला चेंडू रडार मध्ये येईल तेव्हा A1 पवन केनी, दिनू कांबळेची हीच खासियत आहे. अतिशय टीम का स्कोर 13 रन स्कोर कार्ड पर. ओहो, फिर से एक बार तेज तरार गोली की रफ्तार, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की मोहर लगती हुई कमाल की बैकअप, कमबॅक करते हुए गेंदबाज शिवतेज पाटील. शिवतेज पाटील आपल्या मुरुड तालुक्यातील एक चांगला हरहुन्नरी असा ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याने 5 ते 6 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ दाखवत सुरई या गावाचं आपलं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये कोरलं गेलेलं आहे. पुढच्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळायला देतो चेंडू येतोय डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. रुपए का कैश प्राइज होगा. आई वो कैच जो भी खिलाड़ी लेगा, कुमार विवान निनाद हाले, इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज.
सभी स्वयंसेवक से गुजारिश आहे ओम भट स्वाकाराला 500 रुपये भेटतील आई वाक्यासाठी 500 रुपये। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव। मगाशी फलंदाजी करत असताना ह्या संघाने सुद्धा वनवळी संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा काढल्या होत्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाघरण संघाने किंवा साखर संघाने नाकवा वॉटर स्पोर्ट साखर या संघाने सुद्धा 19 धावा तब्बल लगावल्या गेलेल्या आहेत। नाकवा वॉटर स्पोर्ट्स जो उलेशजी नाकवा यांच्या माध्यमातून प्रायोजित केला जातो, आज त्यांच्या इथे सुद्धा अक्षी साखर प्रीमियर लीग असल्यामुळे आज त्यांचं या ठिकाणी दर्शन होणं थोडंसं दुर्लभ आहे, परंतु कदाचित त्यांचा संघ जर पुढे अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर त्यांचा एखादी फेरी आम्ही अपेक्षित ठेवतो। गोलंदाजीसाठी आपण बघतोय दुसरा षटक घेऊन आला तो जीवन। पहिल्या षटकामध्ये केतन मात्रेने 7 धावा काढल्या, दिनू कांबळे 4 चेंडूंचा सामना केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत 2 षटकारांच्या सहाय्याने ते 12 धावांवर नॉट आउट आहेत। दोन्ही फलंदाज अतिशय खतरनाक आक्रमक असे खेळाडू आपण नेहमी बघत असतो। केतन मात्रेला आपल्या विभागामध्येच साखरच्या अक्षीच्या मैदानामध्ये लाजवाब फलंदाजी करताना नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाकडूनच खेळताना आपण त्याला बघितलं होतं। अतिशय अप्रतिम अशी त्याने खेळ खेळून दाखवली होती। और उसी टूर्नामेंट में ये देखिए अल्टी पल्टी, ये प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ? अल्टी पल्टी और ये उल्टा फटका सक्सेसफुल होता हुआ गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, चौकार। तो जीवनवर हल्ला बोल केलाय। नशिबाचे चौकार 2 चांगल्या पद्धतीने, परंतु ह्या वेळेला त्याच्यावर थोडासा दबाव आलेला आहे। चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, अंपायर सेज इट्स अ वाईट डिलिव्हरी। एक अवांतर धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली 28 धावा। स्कोर कार्ड पर देखे जाए तो 28 रन स्कोर कार्ड पर केतन मात्रे आज इस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। ओहो, फिर से एक बार स्विच हिट करने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर एक गेंद बर्बाद होते हुए यहाँ पर सीधी उंगली से घी निकल रहा है। उंगली को टेढ़ी करने की क्या आवश्यकता, यहाँ पर मौसम मस्ताना गरज नसताना लगाने का प्रयास। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जीवन, चांगला चेंडू। जीवनचे खरोखर कौतुक करावं लागेल, एवढ्या दिग्गज खेळाडूंसमोर अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय। एक आगळी वेगळी बॉलिंगचा त्याचा रिदम आहे, आगळी वेगळी ऍक्शन सुद्धा आहे। धावसंख्या झाली 1 ने वाढून 29 धावा। या दरम्यान दीपेश म्हात्रे, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये बसलेले असाल ना तर कृपया मुख्य मंचकावर येऊन ते आपण स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आम्हाला सर्वांची नावं घेता येणार नाहीयेत, परंतु जे थेरोंडा गावातील किंवा रेवदंड्यातील जे प्रमुख मान्यवर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। इसे एक बार जीवन गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म बैटर दीनू कामले, फुल टॉस गेंद और उसके ऊपर बल्लेबाज हो गए आई क्रॉस, आई एम द बॉस। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, चौका। जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या, और फिर से एक बार देखिए और पिच किस्म की गेंद आने वाले से खेलने का प्रयास, इस बार मिस टाइमिंग कर बैठे, पर 1 रन लेने का मौका दिवसा ढवलिया रनों की चोरी करते हुए यहां पर दोनों बैटर केतन मात्रे दीनू कामले। टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन। एक पहले ओवर में 19 और इस ओवर में 15, टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 34 रन।
हीच खासियत आहे या व्यावसायिक खेळाडूंची, कारण ते फक्त मोठ्या फटक्यांमध्येच डील करतात असं नाहीये, तर ज्या वेळेला सिंगल कन्व्हर्टेड इन डबल रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. आणि म्हणूनच मी सांगत असतो की तुम्ही नुसतं मॅचेस बघू नका, तर ते कशा पद्धतीने खेळतात, धावा कशा पद्धतीने काढतात हे सुद्धा तुम्ही आत्मसात करा. मी प्रत्येक वेळेला आजच नाही तर नेहमी सांगत असतो की तुम्ही त्यांचे गुण आत्मसात करायचा आहे. धावसंख्येत आपण बघतोय, धावसंख्या झाली 34 धावा. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणीही प्रेक्षकांनी येऊन बसायचं नाहीये, ही विनंती आहे. कोणीही प्रेक्षकांनी, मी सर्वांना विनंती करतो, जर आमचे आयोजक येऊन आपणास उठवतील तर ते फक्त आपल्याला अपमानास्पद वाटेल. म्हणून अगोदरच हा कॉमेंट्री बॉक्स सर्वांनी खाली करा. जे या गरजेचे आहेत तेच बसा, परंतु या वेळेला मात्र फटका फसलेला आहे. क्या बात है, बहुत बढ़िया. जीवनने धावत आला, अतिशय चांगल्या पद्धतीने नजर त्यांनी चेंडूवर ठेवली आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षक दुसरा जो होता ना मिडॉनचा, तो मात्र काय करत होता समजत नाही. फलंदाज मात्र बाद. बॉलरचं नाव सांगा. अथर्व. अथर्व गेंदबाजी के लिए आया और पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए मैदान पर आते हुए सर A1 पवन के ने एक शानदार खिलाड़ी आज ही सालेश्वर के मैदान पर स्वर्गीय जानू वाले स्मृति चषक 2025 का थरार, और किस तरह से करेंगे पलटवार. आते ही पहिली गेंद के वर आयवा कॅच 500. ओहो, दोघांचे भांडण आणि यावेळेला झेल धनीला दान. 500 मिस. सुमित पाटील. इस बार फिर से देखिए अथर्व की गेंद कम बैक करते हुए डॉट गेंद की मोहर लगती हुई एक शानदार मैच हम देख रहे हैं. स्वर्गीय जानू हले स्मृति चषक 2025. थोड़ी देर में गुड्डी दीदी भी यहाँ पर तशरीफ लाने वाली है. कोलिन पायलट जिसे कहा जाता है, जिन्होंने सिंगापुर से यहाँ पर प्रस्थान किया है. इस बार देखिए लेग स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए. ओहो, फिर से एक बार टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी उछाल ली थी. नटराज स्टाइल में खेलने का प्रयास, टैप करना चाहते थे. A1 पवन. 5 रनों की आवश्यकता है. टीम का स्कोर जहां पहुंचा सर बतलाते हुए 41 रन 41. लोअर फुल टॉस मिड ऑन में खेल दिया है. वहां पर फील्डर है वाइडेश. लॉन्ग ऑन की दिशा से गेंद को एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन. ओहो, सड़ी यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया अथर्व ने. कमाल की गेंदबाजी पर 1 रन लेने पर जरूर कामयाब यहां पर दोनों बैटर. इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जहां पहुंचा है 43 रन. याच दरम्यान आपण बघतो जानू हले यांचे परम मित्र विश्वास टिवळेकर, ताडकेश्वर थेरोंडा संघाचे उत्कृष्ट लेग ब्रेक ऑफ ब्रेक असे गोलंदाज विश्वास टिवळेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम करतोय. त्याचप्रमाणे त्यांचे अजून एक जबरदस्त असे यारोंके यार शरद दादा खंडेराव यांना सुद्धा विनंती आहे. ताडकेश्वर थेरोंडा संघाचे ऑलराऊंडर खेळाडू शरद खंडेराव आणि जानू अप्पा यांचे खास मित्र, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. यारोंकी यार म्हणून खरोखर नेहमी हसमुख चेहरा आपण बघतोय. जानू अप्पांचा कुठलाही तुम्ही फोटो बघा किंवा त्यांचा कुठलाही व्हिडिओ जुना असेल ना तर तुम्ही चेक करू शकता. याच वेळेला अतिशय चांगला कट केलेला होता चेंडू. स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 44.
2 धावांची महज औपचारिकता शिल्लक आहे, शेवटचं षटक आहे, परंतु क्रिकेट आहे, कुछ भी हो सकता है। A1 पवन के लिए गेंदबाजी करेंगे प्रमोद राउत। चांगला चेंडू बघा कशा पद्धतीने चेंडू टाकलाय, फलंदाजाचा वेगळ्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न होता पवन केणी यांचा, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये। चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि आवश्यकता आहे ती 2 धावांची। 4 चेंडूत 2 धावा। 4 गेंदे 2 रनों की जरूरत। A1 पवन के ने स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो फुटवर्क का इस्तेमाल, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पाँव भी गिरा जहां चूना कम था, ठोक दो डीजे। भावेश पवार, सूरज पाटिल, हम देख रहे हैं उसी साथों साथ परेश ठाकुर, यहाँ पर चैतन्य पाटिल आते हुए उनका भी तेजी से स्वागत। टेनिस क्रिकेट के तारे सितारे आज स्वर्गीय जानू हाले स्मृति चषक 2025। ओहो कमाल की गेंदबाजी, यहाँ पर देखिए कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है, करना था वार पर हो रहा है पलटवार। आणि सामन्यामध्ये चित्र बघा कशा पद्धतीने आलंय, 2 चेंडू आणि 2 धावा। सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, आलाय हरेश्वरच्या मैदानामध्ये आणि प्रेक्षकांना अतिशय चांगली मेजवानी असं वाटलं होतं काय वनवली संघ 1 साइड हारेल, परंतु 2 षटकांमध्ये खूप चांगली परिस्थिती होती, परंतु आता मात्र 2 चेंडूंवर 2 धावांची आवश्यकता आहे। मात्र लक्षात ठेवायचं आहे सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळेल। या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात 1 धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप केलं होतं। 1 चेंडू आणि 1 धाव। प्रेक्षकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे, मॅच कशी पाहिजे तर अशी पाहिजे। 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता है, अगर मैच जीतती है तो 1 रन कंपल्सरी यहाँ पर बनाना है, नहीं तो फिर सुपर ओवर। अतिशय रंगतदार अवस्थेत सामना, पहिलाच सामना आहे आणि पहिलाच सामना 1 बॉल 1 रन अशा पद्धतीने आलेला आहे। क्या बात है, बहुत बढ़िया, अप्रतिम। सर भावेश पवार यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका स्वागत है सर, वेलकम। आज अलीबाग रेवदंडा के इस मैदान पर ओहो ओ सुपर ओवर होगा, पहला थरार सुपर ओवर का होगा। ये कमाल का मैच, सभी दर्शकों को यहाँ पर इंटरटेनमेंट करने वाला स्वर्गीय जानू हाले स्मृति चषक 2025 का पहला सुपर ओवर। परंतु मुन्ना काय म्हणावं लागेल माहिती आहे, खेळाडू कोणताही असो दबाव हा त्याच्यावर असतोच असतो। असं वाटलं होतं की 1 धाव सहजरित्या काढू शकतील हे मोठे खेळाडू, परंतु तसं नाहीये। दबाव हा प्रत्येक माणसाच्या पाचवीला पुजलेला असतो आणि त्याचाच दबावाचा शिकार या ठिकाणी आपण केतन मात्रेला सुद्धा होताना बघतोय। त्याला माहिती होतं, त्याने 5 चेंडूंवर बघितलं होतं की प्रमोदची गोलंदाजी कशा पद्धतीने पडते, परंतु तरी सुद्धा
या वेळेला बघा कशा पद्धतीने चेंडू टाकला आणि अक्षरशः नेस्तो नाभूत करून टाकला हा सामना. होता कुठे सामना आणि आलाय कुठे सुपर ओव्हर. या स्पर्धेमधील सुपर ओव्हर होणार आहे. बघूया सुपर ओव्हर साठी गोलंदाज कोण असेल. मुन्ना मला तर वाटते प्रमोद राऊतच्या हातातच परत चेंडू सोपवतील असं मला वाटते. आणि फलंदाजीसाठी कोण येईल माझा अंदाज मी सांगतोय तुला. दिनू कांबळे येईल आणि केतन मात्रे येईल. दिनू कांबळेच्या जोडीला केतन मात्रे येईल. परंतु बघूया शेवटी त्यांचं थिंक टँक कशा पद्धतीने आहे. वेळ न दवडता सामना चालू करा पंच. भरपूर वेळ आपल्याकडे आज कमी आहे. मुन्ना कोणीही अपेक्षा केली नसेल की सामना सुपर ओव्हर पर्यंत पोहोचेल. वन साइडेड मॅच होती. किती धावा पाहिजे होत्या. जेव्हा 2 षटकं झाली होती ना तेव्हा तब्बल 34 धावा झाल्या होत्या आणि 12 चेंडूत 12 असताना सुद्धा दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला होता. म्हणजे 6 धावा पाहिजे होत्या 10 चेंडूंमध्ये. त्याच्यानंतर सामना फिरला कुठे आला कुठे. प्रमोद राऊतचं कौरव तेवढं कौतुक करावं लागेल कारण त्याने या मॅचमध्ये जान ओतली. प्रत्येक चेंडू टप्पा पडल्यानंतर जो नॅचरल आउटस्विंग असतो ना तशा पद्धतीने गोलंदाजी केली. पवन केनीला त्याने बांधून ठेवलं. पवन केनी नंतर निखिलला 2 बॉल खेळवलं. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवर 1 बॉल 1 असताना केतन मात्रे सारख्या खूप मोठ्या नावाजलेल्या खेळाडूला सुद्धा त्याने दबावात आणलं आणि तीच चूक करायला भाग सुद्धा पाडलंय. परंतु मला एक अचंबित वाटते 1 धाव 1 चेंडूर असताना कशा पद्धतीने फलंदाजी करावी. पण काही नाही आपण फक्त इथून बोलू शकतो कारण जो दबाव असतो ना तो मैदानावर असतो. चला बघूया तरी सुद्धा या ठिकाणी दिनू कांबळे येतोय फलंदाजीला केतन मात्रेच्या साहाय्याने आणि गोलंदाजीची धुरा कोणाकडे सोपवली जाईल बघूया. कर्णधाराचं थिंकिंग काय आहे. सूरज मिसाळ जो संघाचा कर्णधार आहे वनवली संघाचा तो कशा पद्धतीने गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण करेल. या सुपर ओव्हर का थरार. यस बल्लेबाजी करने वाली टीम में 3 बल्लेबाजों को यहाँ पर हमें दिखा दिया है. दिनू कांबली, पवन केने और केतन मात्रे. और गेंदबाजी करने वाली टीम में प्रमोद राउत, शिवतेज पाटिल और सूरज. और शिवतेज गेंदबाजी के लिए आएंगे जबकि शिवतेज पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए सुपर ओव्हर का थरार. प्रेक्षकांना टाळ्या झाल्याच पाहिजे. जरूर इस प्रतियोगिता का पहला सुपर ओवर का मैच, कमाल का मैच, शानदार मैच. स्ट्राइक पर बल्लेबाज केतन मात्रे, नॉन स्ट्राइक पे दिनू कांबळे और गेंदबाजी के लिए आते हुए शिवतेज पाटिल, सुरई एक्सप्रेस. पहला सुपर ओवर का थरार. विकास सर किसी ने सोचा भी नहीं होगा आज इस मैच में सुपर ओवर का थरार, वो भी प्रोफेशनल खिलाड़ी के सामने ग्रामीण खिलाड़ी. और यहाँ पर वही थरार यहाँ पर दिखाई देता हुआ हमारे साथ इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक सम्मानीय निनाद जनार्दन हाले यहाँ पर बैठे, उनका भी स्वागत है. 6 गेंदे, देखना है क्या टारगेट सेट किया जाएगा सर. सुपर ओवर का थरार. केतन मात्रे स्ट्राइक एंड पर बैटर. फुल टॉस गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में और पहली गेंद के ऊपर विकेट का पतन. आखिरी विकेट होगा. आने वाला बल्लेबाज होगा A1 पवन केने. डीजे हर दिन बदलता है, हर समय बदलता है. और आज एक गेंद में 1 रन ने भी केतन मात्रे को और पहली गेंद के ऊपर सर विकेट खो दी है. क्या कहना चाहोगे. हा जो दबाव आलाय ना तो संपूर्णपणे जाणवते.
अतिशय चांगल्या पद्धतीने आता थोडासा दबाव फलंदाजांवर आला असेल, कारण एक विकेट तर गेलेली आहे. ही शेवटची जोडी मैदानात असेल. 5 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत, हा सुद्धा प्रेशर असेल. सुपर ओव्हरचा हाच तर एक थोडीशी खासियत असते. 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पवन आणि त्याचा साथीदार दिनू कांबळे कशा पद्धतीने. चांगला चेंडू पुन्हा एकदा गोली की रफ्तार से हवा के साथ साथ घटा के संग संग ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. फलंदाजाने खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू समाप्त झालेत. येणारे 4 चेंडू आणि किती धावा होतील बघायचं आहे आपण या ठिकाणी. परंतु ह्या चेंडूवर एक आडव्या बॅटने पुलचा फटका ऑन साइडला खेळलेला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली आणि 3 चेंडूमध्ये आपण बघतो 1 धाव काउंट झालेली आहे. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आता दिनू कांबळे मात्र त्याच्यावर संपूर्णपणे जबाबदारी असणार आहे. डाकुरा हाताचा हा एक अतिशय जबरदस्त असा ज्याचं नावलौकिक खूप मोठं आहे, परंतु त्या नावलौकिकाला जागून आज त्याला या हरेश्वरच्या क्रीडांगणामध्ये खूप मोठी कामगिरी करावी लागेल. कारण हेच ते मैदान आहे ज्या मैदानावर मुंबई विभागातले संपूर्ण भारतामधले सर्वोत्कृष्ट खेळाडू, टेनिस क्रिकेटचे दिग्गज खेळाडू या ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळून या ठिकाणाहून गेलेले आहेत. खूप मोठ्या स्पर्धा होत्या त्या. मॅचलेस, राहुल 11, अमृत स्पोर्ट्स असे कित्येक दिग्गज संघ या ठिकाणी खेळून गेलेले आहेत. त्याच्यामुळे या मैदानाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होते. या आज सुद्धा या मैदानामध्ये बघतोय दिनू कांबळे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. गोलंदाजी करणारा संघ शिवतेज स्पीडअप करायचा आहे. 3 चेंडू शेष बाकी आहेत. स्पीडअप करा. हर छक्के के लिए 1000 रुपए का कैश प्राइज. कुमार विवान, निनाद हाले और इस बार गेंद हवा में, क्या ऑल आउट होगा? ओहो, और शानदार कैच, विकेट का पतन, बल्लेबाज बैक टू द पवेलियन. टीम का स्कोर जा चुका है मात्र 1 रन. जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता. सम्मानिया कुमार विवान, निनाद पाटिल हले, इनके माध्यम से शिवतेज पाटिल के लिए 1000 रुपए का कैश प्राइज. क्या गेंदबाजी की है, कमाल की गेंदबाजी. 6 गेंदे सर, 2 रनों की आवश्यकता है. सामना कमालीचा फिरलेला आहे. उलटा पिलटा हवेचा रोग जो आहे ना, तो आता मात्र वळवली संघाच्या बाजूने झुकलेला आहे. वळवली संघाला 2 धावांची आवश्यकता आहे जर सामना जिंकायचा असेल तर. आणि 2 धावा काढणं हे त्यांच्यासाठी थोडंसं अवघड असं नसेल. समोर कोणताही संघ असू दे, परंतु समोरचा संघ सुद्धा अतिशय चांगला संघ आहे. बघूया ते कशा प्रकारे रोख लावतात. या 2 धावा काढण्यासाठी सुद्धा किती घाम घालावा लागतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु प्रेक्षक मात्र आपले जे आवडते खेळाडू आहेत ते या मैदानातून बाहेर जातील ही निराशा त्यांच्या पाठीशी लागलेली आहे. परंतु बघूया क्रिकेट आहे, यहाँ कुछ भी हो सकता है. कधीही राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला या क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणताही खेळ असला त्यात वेळ लागत नाहीये. ज्याचा पत्ता चांगला ना त्याचाच डाव लागतो. अशा प्रकारचा हा खेळ आहे क्रिकेट. प्रत्येक नशिबाचा सुद्धा असतो, मेहनत सुद्धा असते. 2 धावांची आवश्यकता आहे. सामना लगेचच चालू करायचा आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या त्या वनवली संघाला की आपले सलामीवीर पटकन पाठवायचे आहेत मैदानामध्ये. स्पीडअप करना है. गेंदबाजी करने के लिए टीम फील्डिंग रिस्ट्रिक्शन लगा ले. और जरूर गेंदबाजी करने वाली टीम के लिए यहाँ पर अपॉर्चुनिटी है. निनाद जनार्दन हले, इनके माध्यम से अगर वनवली टीम के 2 गेंदों पर विकेट प्राप्त करते हैं तो 2000 रुपए का कैश प्राइज होगा. वनवली टीम के गेंदबाज ऐश्वर्या सुर्वे.
ऐश्वर्या सुरवे गेंदबाजी के लिए आएंगे। अगर साखर टीम यहाँ पर फील्डिंग करते हुए दिखाई दे रही है। मनोली टीम का अगर अलाउट करते हैं तो यहाँ पर निनाद जनार्दन हाले सर इनके माध्यम से 2000 रुपए का कैश प्राइज जीतने के लिए 6 गेंदे 2 रनों की आवश्यकता है। और गेंदबाजी के लिए किसको आमंत्रित किया जाएगा? A1 पवन केने। ओहो क्या बात है, थोड़ा सा फिरकी का जादूगर पवन केने बल्लेबाजी में नॉन स्ट्राइक एंड पर थे। तीनों कामले आउट होने के बाद एक ही रन प्राप्त की, वो भी पवन केने ने। कहते हैं मात्र पहली गेंद पर आउट होने के बाद पवन केने एक डॉट गई और तीसरी गेंद पर 1 रन प्राप्त करते हुए 9 सेकंड पर गए। वही 1 रन यहां पर बनाई गई। 2 रनों का टारगेट। गेम इज ऑन। स्ट्राइक पर बल्लेबाज लेफ्ट आर्म प्रमोद राउत, नॉन स्ट्राइक पे शिवतेज पाटिल। सुपर ओवर का थरार पवन केने। पहली गेंद हवा में खेलने की कोशिश प्रमोद राउत और इस बार 1 रन लिया। दूसरी रन लेने का मौका और दूसरी रन भी मुकम्मल और इसी तरह से मैच जीत लिया है टीम वनौली। कांग्रेचुलेशन, हार्ड लक साखर टीम। डीजे